हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये खालिद का शिवाजी फिल्मचा मूवी रिव्ह्यू तर नाही, पण या फिल्म रिलेटेड झालेल्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल आणि ट्रेलरबद्दल व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो खालिद का शिवाजी नावाची मराठी फिल्म ॲक्च्युली 8 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार होती, बट अनफॉर्च्युनेटली एका कॉन्ट्रोवर्सीमुळे आयदर ही फिल्म पोस्टपोन झाली किंवा पुन्हा एकदा रिव्ह्यूसाठी सेन्सर बोर्डकडे गेली किंवा ही फिल्म ऑफिशियली बॅन झाली. आणि यामागचा सर्वात मोठा रिझन म्हणजे फिल्मचा ट्रेलर, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही अशा गोष्टी सांगितल्या विच वॉज नेव्हर हर्ड बिफोर अँड नेव्हर एक्सपेक्टेड, आणि म्हणून ऑडियन्सला खूप जास्त राग आला या फिल्मच्या मेकर्सवर. सो बेसिकली फिल्मच्या ट्रेलरमध्ये खालिद नावाचा एक मुस्लिम मुलगा दाखवला, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न पडला की ते कोण होते, काय होते. इन शॉर्ट त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण लाईफ हिस्ट्री जाणून घ्यायची आणि त्यासाठी तो प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याबद्दल प्रश्न विचारतो. सो अराउंड 2 मिनिट 36 सेकंडचा हा ट्रेलर होता, जो ऑनेस्टली ऑन टेक्निकल ग्राउंड तर मला खूप जास्त आवडला होता. स्पेशली फिल्मचं डायरेक्शन, फोटोग्राफी आणि ज्या प्रकारे कॅरेक्टर्सला प्रेझेंट केलंय, इट लुक्स रॉ अँड रिअलिस्टिक. प्लस कॉन्टेंटच्या बाबतीत सुद्धा चित्रपट थोडाफार इनोव्हेटिव्ह वाटत होता, पण इथे सर्वात मोठी प्रॉब्लेम म्हणजे ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही गोष्टी सांगितल्यात दॅट इज रिअली अनएक्सेप्टेबल. नंबर 1, या फिल्ममध्ये असं सांगितलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्मीमध्ये 35% सोल्जर्स हे मुस्लिम होते. नंबर 2, या फिल्ममध्ये असं सुद्धा सांगितलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती मस्जिद बांधलंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड हे मुस्लिम होते. आता किती खरं आणि किती खोटं फिल्मच्या रायटरलाच माहिती आहे. ऑनेस्टली सांगते, दिग्पाल लांजेकर यांच्या सिनेमाची प्रोडक्शन क्वालिटी किती खराब असली ना, पण तरी हा माणूस इतिहास दाखवण्याच्या बाबतीत कधी कॉम्प्रोमाइज किंवा छेडछाड करत नाही, आणि त्यांची हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडते. आणि अजूनपर्यंत जितके पण हिस्टॉरिकल सिनेमे पाहिलेत त्यांमध्ये तिन्ही गोष्टींचा कुठेही उल्लेख केला गेला नाही. या फिल्मच्या मेकर्सला मी इतकं सांगू इच्छितो की तुम्ही फिक्शनल कॉन्टेंट बनवा, पण क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली तुमची वाट नका लावू, कारण एक फिल्म बनवायला खूप जास्त मेहनत लागते. राईट फ्रॉम रायटिंग टू प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन आणि मग रिलीज डेटसाठी सुद्धा खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं. तुमची एक छोटी मिस्टेक पूर्ण मेहनत वेस्ट. मी सांगतोय मित्रांनो, बरं झाला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज नाही झाला. जर एकाही थिएटरमध्ये जर एक शो सुद्धा दिसला असता तर आयुष्यभर थिएटरची पूर्ण तोडफोड झाली असती. या फिल्मच्या मेकरने चित्रपट बनवला विथ राईट इंटेन्शन, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातपात किंवा रिलिजनच्या बेसिसवरती लोकांमध्ये भेदभाव नाही केला. या फिल्ममध्ये भरत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव आणि कैलाश वाघमारे सुद्धा आहे, जे इम्पॉर्टंट कॅरेक्टर प्ले करत फिल्ममध्ये. बट व्हॉट इज रिअली शॉकिंग की कैलाश वाघमारे फिल्मच्या रायटर सुद्धा आहे आणि त्यांना एकदा सुद्धा नाही कळलं की आपण चुकीच्या डायरेक्शनला चाललो आहे. सी आय कम्प्लिटली अंडरस्टँड की खालिद का शिवाजी नावाची मराठी फिल्म वन ऑफ द मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल फिल्म आहे 2025ची, पण तरी सुद्धा या ट्रेलरमध्ये जितके पण शॉर्ट दाखवले ते खरंच खूप वेल डायरेक्टेड वाटले. स्पेशली एंडिंगवाला शॉट मला खरंच जास्त आवडला. पण सध्या तरी मला असं वाटत आहे की चित्रपट बॅन तर नाही होणार, या फिल्मवरती सेन्सर बोर्ड कडनं कच 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 यायची नक्कीच लागेल. बाकी तुमच्या फिल्मबद्दल काय ओपिनियन आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.